कांदिवली दामोनगरमध्ये झोपडपट्टीला आग लागली आहे आणि या आगीमध्ये 5 ते 6 सिलेंडरचा स्फोट झाल्याचं पुढे येतंय। आगीमध्ये अनेक झोपड्या भस्मसात झाल्याची ही चर्चा आहे। कांदिवलीमधून ही दृश्य आपण बघू शकतोय। आगीचे लोटच्या लोट आणि धूर आपण बघू शकतोय आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय नेमकी सध्याची ताजी माहिती मिळते या आगी संदर्भात? अगोदर या अग्निशमन दलाने यामध्ये 2 नंबरचा कॉल दिला होता, त्यामुळे त्या ठिकाणी जवळजवळ अग्निशमन दलाच्या 12 ते 15 गाड्या त्या ठिकाणी घटनास्थळी रवाना झाल्या होत्या। पण आता त्यामुळे जास्तीत जास्त गाड्या या ठिकाणी पोहोचतील कशा याची काळजी अग्निशमन दल घेत आहे व जास्तीत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी पाण्याचा फवारा करून आग संतप्त झालेले दिसत होते। तर आताही अजूनही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं नसल्याचं अग्निशमन दलातर्फे सांगण्यात येत आहे। प्रशांत, साधारण काय नेमकी कारण सांगण्यात येत आहेत? कशामुळे ही आग लागली असावी? ही आग अजूनही पसरतीये का? कितपत नियंत्रणात आली याबाबत काय माहिती आहे? आग अजून तर कारण आजूबाजूच्या खबरदारीची उपाययोजना म्हणून आजूबाजूच्या ज्या परिसरात पट्टी होती, हा जो दामोनगर इलाका आहे, जो विभाग आहे, हा संपर्कापासून आतमध्ये जाणार आहे। बाजूला मोठ्या मोठ्या टॉपर्स बाजू झोपडपट्टी टापू आहे त्या ठिकाणी आणि त्या तिकडे ही आग लागल्यानंतर परिसरात झोपड त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यापासून म्हणजे आगीवर कुठेतरी अग्निशमन करत आहे। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। प्रशांत अंकुशराव आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि आपण बघतोय ही दृश्य कांदिवलीमधल्या दामोनगर इथली आहे। दामोनगर झोपडपट्टीजवळ अशा प्रकारे भीषण आग लागलेली आहे। झोपडपट्टीमध्ये ही आग दिसून येते आणि यामध्ये 5 ते 6 सिलेंडरचा स्फोट झाल्याची शक्यता आहे। आताच आपण ऐकलं आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी दिलेल्या माहितीनुसार हा एरिया कंजेस्टेड आहे, त्यामुळे आतमध्ये गाड्या पोहोचायला समस्या येत होत्या। मात्र आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहेत या भागातल्या स्थानिक नगरसेविका अजिंठा यादव। नमस्कार मॅडम, सांगाल आता नेमकी काय माहिती मिळते? कशामुळे आग लागली असावी आणि कितपत नुकसान? माहिती भेटली आहे की एक सिलेंडरचा विस्फोट झाल्यामुळे आमची ती गरीब वस्ती भीमनगर नालंदा बुद्ध मंदिरच्या पाठीमागे अप्रॉक्सिमेट 35,000 झोपडे आहेत। खूप गंभीर परिस्थिती आहे। जे गरीब लोक आहेत पूर्ण बिचारे रोडवर आले आहेत आणि मेन म्हणजे ते आग कंट्रोल व्हायला खूप टाइम लागत आहे, कारण गल्ल्यामध्ये गाड्या जाऊ शकत नाही। अशी परिस्थितीमध्ये आम्हाला खरोखर एक कॉम्पिटंट पाहिजे, जे छोटे छोटे गल्ल्यामध्ये पण आपण कष्ट करू, असं माझी डिमांड आहे। हा जी परिस्थिती आज झाली आहे ती खूप वाईट परिस्थिती झाली आहे। मी सर्व लोकांबरोबर आहे, त्यांना पूर्ण रिहॅबिलिटेट करणार, पण मला खूप वाईट वाटते की फायर ब्रिगेडला पोहोचायला पण वेळ लागला। एक अर्धा तास नंतर पूर्ण रिलीफ भेटला, तोपर्यंत पूर्ण सिलेंडरचे विस्फोट होत होते। खूपच प्रॉब्लेम झाली मॅडम। बरं, पण आताची नेमकी काय परिस्थिती आहे? काय ही आग विझवण्यामध्ये यश येते, नियंत्रणात येते? आतापर्यंत यश आलेलं नाहीये। कंटिन्यूस विस्फोट होत आहे, सिलेंडरचे विस्फोट होत आहे, यश पूर्ण भेटलेला नाही आजपर्यंत। खूप परिस्थिती गंभीर आहे। बरं, पण म्हणजे आता अग्निशमन यंत्रणा तिथे पोहोचलेली आहे, ती जी सगळी मदत जी आहे किंवा जे काम सुरू आहे त्याबाबत आपण समाधानी आहात? मॅडम, आय एम नॉट समाधान, बिकॉज जे इमिजिएटली जेव्हा चालू झाली ना, तर फायर ब्रिगेड येता येता त्याला कांदिवली वेस्टला आपलं फायर ब्रिगेड आहे, ईस्टला कुठेही फायर ब्रिगेड नाहीये, म्हणून वेस्ट ते ईस्ट त्याला अकुर्ली रोड एकच आहे। आज ते अकुर्ली रोड एक असल्यामुळे किती वेळ लागला आम्हाला फायर ब्रिगेडची रिलीफ पोहोचायला, आणि तरी 2च गाड्या पोहोचले, त्याच्यानं आणखीन येतात, पण आतापर्यंत लोकांची घरं जळालेत मॅडम, जळालेत। बरोबर आहे। आणि आतापर्यंत साधारण किती स्फोट झालेत, किती सिलेंडरचे स्फोट झालेत? आणि मला ती भेटली की 35,000 लोकांचे झोपडे जळालेत मॅडम। 2 कॅज्युअल्टी झालेत, 2 बाबासाहेब आंबेडकरला। बर, काय नेमकी आत्ताची सध्याची परिस्थिती आहे? अजूनही आग पसरत चालली आहे, यावर काय नेमकं नियंत्रण? आग अजिबात कंट्रोलला आलेली नाहीये मॅडम। बर,
ठीक आहे, आम्ही तुमच्याकडून आणखी माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. स्थानिक नगरसेविका अजिंता यादव आपल्या बरोबर होत्या आणि मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून येते. कांदिवलीमधल्या दामूनगर झोपडपट्टीमध्ये ही आग आपण बघू शकतोय. आगीचे लोट कसे बाहेर निघतायत, धुराचे लोट इथनं पसरत चाललेले आहेत आणि आजूबाजूची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न शर्थीचे सुरू आहेत. 12 ते 15 गाड्या अग्निशमन दलाच्या तिथे पोहोचलेल्या आहेत. मात्र हा भाग अत्यंत कंजेस्टेड असल्यामुळे तिथे हे सगळे पोहोचेपर्यंत वेळ लागतो आहे आणि ही आग आणखी पसरते असं स्थानिक नगरसेविकेचं म्हणणं आहे. दामूनगरमधल्या झोपडपट्टीला आग लागलेली आहे आणि तिथली काही ताजी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. या आगीमध्ये अनेक सिलेंडर्सचा स्फोट झालेला आहे. ही आग सिलेंडरच्या स्फोटामुळेच लागली आणि त्यामुळे आजूबाजूच्या घरांमधल्या सिलेंडर्सचाही स्फोट झाला आणि त्यामुळे ही आग पसरत चालली आहे. साधारण 35,000 लोकवस्ती असलेली ही झोपडपट्टी आहे आणि त्यामुळे आणि चिंचोळा सगळा भाग असल्यामुळे अग्निशमन दलाला सुद्धा मदत कार्यामध्ये वेळ लागतोय. दामूनगर झोपडपट्टीजवळची ही भीषण आग आपण बघतोय की धुराचे लोट, काळे लोटच्या लोट तिथनं बाहेर पडताना दिसतात. 5 ते 6 सिलेंडरची स्फोट शक्यता मानली जाते. मात्र त्यानंतरही अनेक स्फोट झालेले आहेत. स्थानिक नगरसेविकेने दिलेल्या माहितीनुसार अनेक जण जखमी झालेले, 2 कॅज्युलिटी आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे. याच्यावरची आकडेवारी आपण बघूच या. मात्र सध्या ही महत्त्वाची बातमी कांदिवलीमधून आगीमध्ये अनेक झोपड्या जळून खाक झालेल्या आहेत आणि याबाबत अग्निशमन दलाचं काम वेगात सुरू आहे. शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 12 ते 15 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. मात्र आग अजूनही आटोक्यात आणली गेलेली नाहीये, येत नाहीये. शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग विझवण्यासाठी अनेक झोपड्या या भागामधल्या जळून खाक झालेल्या आहेत. आपण बघतोय कांदिवलीमधली ही दृश्य. कांदिवलीतल्या दामूनगर झोपडपट्टीमध्ये ही आग लागलेली आहे. दामोदर झोपडपट्टीजवळची या भीषण आगीची ही दृश्य आपण बघतोय. ही आग अजूनही पसरतीये. नियंत्रणात ही आग आणण्यामध्ये अजूनही यश मिळालेलं नाहीये. आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी दिलेल्या माहितीनुसार 2 नंबरचा कॉल अग्निशमन दलानं दिलेला होता या आगीसंदर्भात. त्यामुळे ही आग निश्चितच एक मोठी आग मानली जाते. याबाबतचे आणखी डिटेल्स मिळवण्याचा आपण प्रयत्न करूया. मात्र ही तुर्तास माहिती, ही दृश्य आपण बघू शकतोय. ते दामूनगर, कांदिवलीतल्या दामूनगर या भागातल्या झोपडपट्टीत लागलेली ही आग. ही आग अत्यंत भीषण असल्याचं आतापर्यंत समजते. अजूनही आकडेवारी किंवा जीवितहानी नेमकी कशी झाली आहे, वित्तहानी निश्चितच मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. कारण 35,000 घरं इथं होती आणि त्यामधली घरं जळालेली आहेत असं कळतंय. स्थानिक नगरसेविका अजिंता यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात हे नुकसान असल्याचं समजतंय. नगरसेविका जरी अग्निशमन दलाच्या कामावर जरी त्यांनी असमाधान व्यक्त केलेलं असलं तरी हा भाग चिंचोळा आहे आणि त्यामुळे अर्थातच अग्निशमन दलाला तिथे पोहोचण्यामध्ये अडचण येत होत्या. गाड्या तिथे पोहोचायला अडचण येत होत्या. आपण बघतोय आगीचे आणि धुराचे लोळ निघतात. आगीत अनेक झोपड्या जळून खाक झालेल्या आहेत. आग पसरत चाललेली आहे असंही कळतंय. झोपडपट्टीचा हा भाग असल्यामुळे अर्थातच अरुंद रस्ते आणि चिंचोळा भाग आहे आणि त्यामुळेच अग्निशमन दलाच्या गाड्यांना आत पोहोचायला वेळ लागतोय आणि मदत कार्यामुळे अर्थात अडथळे निर्माण होतात. एका सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचं कळतंय. मात्र अजूनही स्पष्ट कारण याचं कळू शकलेलं नाहीये. अजूनही अंदाज येथे घराघरातल्या झोपडपट्टीतले जे सिलेंडर्स आहेत तिथे स्फोट होत गेले आणि त्यामुळे ही आग पसरत गेल्याची माहिती कळतीये. आपण बघतोय ही दृश्य कांदिवलीमधून आत्ता. अग्निशमन दलाच्या 12 ते 15 गाड्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत आणि अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत ही आग विझवण्यासाठी. मात्र अजूनही त्याबाबतची ताजी घडामोड आपल्याकडे नाहीये. मात्र ही आग पसरती आहे असं स्थानिक नगरसेवकांना सांगितलेलं आहे. आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्याचं कळतंय. याआधी मुंबईला खरं तर आग हे प्रकरण नवीन नाहीये. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये यापूर्वी सुद्धा आगीच्या अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत.
किंवा या आधीची क्रॉफर मार्केट इथली आग सगळ्यांच्याच लक्षात येते. आगीची घटना म्हटली की सगळ्यांसमोर उभा राहतो तो मुंबईतल्या या आगीचा तांडव. आजही मुंबईत अशाच प्रकारे एका आगीच्या तांडवाला सामोरं जावं लागतंय. कांदिवलीमधली ही दृश्य आपण बघतोय दामूनगर झोपडपट्टीमधून. आणि आपण याच संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया, माहिती घेऊया. सध्या आपल्याबरोबर खासदार गोपाळ शेट्टी आहेत. नमस्कार सर. आम्हाला कळतंय की कांदिवलीमध्ये आता आग लागली आहे दामूनगर झोपडपट्टीमध्ये. काय आपल्याकडे या संदर्भात ताजी माहिती आहे? मी सध्या तर दिल्ली पार्लमेंटच्या सेशनमध्ये आहे, परंतु मला कांदिवलीवरून फोन आला बरेच लोकांचा आणि तातडीने फायर ब्रिगेडच्या लोकांना फोन करून आता 15 फायर ब्रिगेडच्या गाड्या तिकडे पोहोचल्या आहेत. आग विझवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होतोय. काही जखमी लोकांना शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे. झोपडपट्टीचा क्षेत्र असल्यामुळे गाडी आतपर्यंत जात नाहीये, म्हणून आटोक्यात आणण्यासाठी फायर ब्रिगेडच्या लोकांना थोडा अडचण निर्माण होतोय. परंतु मला विश्वास लवकरात लवकर आटोक्यात आणतील फायर ब्रिगेडचे लोक. अगदी गोपाळ सर, खरं तर नगरसेविकांशी आता आम्ही बोललो, मात्र त्या असमाधानी आहेत. फायर ब्रिगेडचं काम फारसं चांगलं चालू नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एकतर ते लेट आले असंही त्यांचं म्हणणं होतं. कांदिवलीला सर्वात मोठा एक प्रश्न मी गेल्या 1.5 वर्षापासून प्रयत्न करतो, माझ्या आधी अनेक लोकांनी केला असेल. एकच रस्ता आहे त्या परिसराला जाण्यासाठी. हा एकच रस्ता आहे. म्हणजे मी मागेही बोललो तर एखाद वेळी कुठे मोठी घटना घडली तर फार मोठा संकट निर्माण होऊ शकतो. आणि एक रस्ता आहे तोही इतका कंजेस्टेड आहे आणि स्वाभाविक आहे. तिथपर्यंत जायला गाडीला वेळ लागतो आणि परत तिकडे आगीच्या स्थानी झोपडपट्टी असल्यामुळे आतमधल्या ठिकाणी जर आग लागली असेल तर गाडी तिथपर्यंत गेली नाही तर मग स्वाभाविक अडचणीचा मुद्दा तर आहेच तो. ठीक आहे, धन्यवाद. आपण बोललात. गोपाळ शेट्टी खासदार आपल्या बरोबर होते. सध्या पार्लमेंट सेशनमध्ये असले तरी त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. सध्याच्या माहितीनुसार आगीमध्ये अनेक झोपड्या जळून खाक झालेल्या आहेत, 15-12. मात्र हा भाग अत्यंत कंजेस्टेड असल्यामुळे झोपडपट्टीचा भाग आहे. केवळ एकच रस्ता या भागामध्ये जात असल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना सुद्धा तिथे पोहोचायला विलंब लागला आणि अर्थात त्यापुढे मदतीला सुद्धा वेळ लागतो आहे. मात्र अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 12 ते 15 गाड्यांच्या मदतीनं ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र ही आग पसरत चालल्याचं तिथल्या स्थानिक नगरसेविकेनं आपल्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. जवळजवळ 35,000 लोकसंख्येचा हा भाग आहे. इतकी घरं तिथे आहेत. किती झोपड्यांना ही आग लागलेली आहे, किती मोठं नुकसान आहे हे आपल्याला काही काळानंतर कळेल. मात्र सध्या ही आग भीषण असल्याचंच एकंदरीत दिसतंय. कांदिवलीतल्या दामूनगर झोपडपट्टीतून ही दृश्य आपण बघू शकतोय. मोठ्या प्रमाणात ही आग पसरत चाललेली आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आहे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे. नमस्कार सर. काय नेमकी आगीबाबत सध्याची ताजी माहिती मिळतीये? ताजी माहिती अशी आहे की आता माझ्याबरोबर ऍडिशनल सिटी प्रत्येक पाटील सुद्धा आहेत. आलो आम्ही सर्वजण इथे घटनास्थळी जागेवर हजर आहे. लोकांमध्ये थोडीशी घबराट जाम झालेली आहे. वन खाता असल्या कारणाने ते वन खात्याने काही त्यांना घरं बांधून दिली नाही, त्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो. सुप्रीम कोर्टामध्ये केस लढत होतो. त्याच्यामुळे ती असणारी घरं ती साधी झोपड्या होत्या. त्या झोपड्यांवर असलेल्या कापडी याच्यामुळे त्याला भीषण आगीचं रूप प्राप्त झालेलं आहे. आतापर्यंत 19 अग्निशमन दलाच्या गाड्या मागवल्या. त्या डिझास्टर मॅनेजमेंटची महाराष्ट्राचं डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. हॅलो. हा सर, आम्ही ऐकतोय, तुम्ही माहिती देताय. मात्र कितपत हे मोठं नुकसान असावं आणि काय नेमकी सध्याची स्थिती आहे? काही आग नियंत्रणात येते? काय दिसतंय चित्र? सध्या परिस्थिती चारही बाजूनी आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाने त्यांचे पूर्ण प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि आतमध्ये जे काही गॅसचे सिलेंडर आहेत त्याचा थोडासा स्फोट अजूनपर्यंत होत आहे. बर. आणि जीवितहानी कितपत असावी? काय अजूनपर्यंत जीवितहानी काही झाली असं काही निष्पन्न झालेलं नाहीये. बर बर. वित्तहानी मोठ्या प्रमाणात असावी मात्र? वित्त आणि थोड्या मोठ्या प्रमाणात असणार, कारण घरं आहेत ना, छोटी झोपड्या आहेत आणि त्यांची विचारली गोरगरिबांची घरं आहेत. ती गेली कित्येक वर्ष इथे राहत होते आणि पुनर्वसनाचं सरकारने आश्वासन दिलेलं होतं, पण ते आश्वासन कुणी पूर्ण करण्यात आलेलं नाही. अजून कमीत कमी 15,000 टेनंटचं पुनर्वसन करण्याचं बाकी राहिलेलं. काही लोकांचं पुनर्वसन केलेलं आहे. आम्ही मागणी सुद्धा केली होती की त्यांचं पुनर्वसन इथे खालीच झालं पाहिजे.
पण सरकार त्याबाबतीत काही कुठल्या प्रकारची दखल घेत नाही. याच्याबाबतीत विधानसभेमध्ये सुद्धा मी प्रश्न मांडले आणि ह्यावेळी सुद्धा हाच प्रश्न मांडलेला आहे. सर, ही आग मात्र नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र यावर आणखी प्रतिबंध किंवा तिथल्या आजूबाजूच्या लोकांना तिकडनं स्थलांतरित करण्यात आले का, याविषयी काही माहिती आहे? लोक ऑलरेडी काही लोक वर डोंगरावर गेलेले आहेत आणि काही लोक खाली गेले, पण लोकांमध्ये प्रचंड घाबरलेले आहेत. खरं, त्यांचा पुनर्वसन फार मोठा प्रश्न निर्माण होणार. बरं, आमदार साहेब, आम्हाला फक्त सांगा की हा जो भाग आहे कांदिवलीतला दामूनगरचा, नेमका हा भाग कसा आहे, कसा ह्याची सगळी सिच्युएशन आहे? हा भाग पूर्ण डोंगराळ आहे. डोंगराळ असल्या कारणाने तिथे वन खात्याचा वन खात्याने अतिक्रमण केलेलं आहे. पहिला वन खात्यामध्ये नव्हता, नंतर वन खात्याने त्याच्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे. वन खात्याने दाखवले की त्यांची जागा आहे, त्यामुळे त्यांचं कधी पुनर्वसन झालेलं नाही. त्यांना घरं सुद्धा प्रॉपर बांधून दिली जात नव्हती. वन खातं त्यांची घरे वारंवार तोडण्याचं काम करत होतं. ते पात्र असून सुद्धा 2000 म्हणजे 67 पासून ती असणारी झोपडपट्टी अस्तित्व असणारी झोपडपट्टी आहे. बरं, त्यामुळे हा पूर्ण डोंगराळ भाग असल्या कारणाने कुठल्याही सुविधा तसं पूर्णपणे पुरवण्यात आलेल्या नाही. पण आता अग्निशमन दलाचं जे काम चालू आहे, काय ते योग्य रीतीने चालू आहे? आपण समाधानी आहेत? कारण स्थानिक नगरसेविका असमाधान त्यांनी व्यक्त केलं होतं यादव मॅडमने, तर काय आपल्या याबाबतची प्रतिक्रिया? अशा बाबतीत मॅडम, पूर्ण जेवढ्या मुंबईचे जेवढ्या अग्निशमन आहे त्या सर्वांना पाचारण करण्यात आलेलं आहे. आता 19 गाड्या इथे आलेल्या आहेत आणि जिथे जिथे बोलता येईल तिथे पुनर्वसन कार्य मिनिस्टर तिकडे सुद्धा बोलणं चालू आहे. पालकमंत्र्यांबरोबर बोलणं चालू आहे. सर्वीकडे जिथे जिथून मदत मिळवण्याचं काम सुरू चालू आहे. धन्यवाद. आपण आमच्या बरोबर बोललात. स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे सर आपल्या बरोबर होते आणि ही आग निश्चितच भीषण आहे असं एकंदरीतच त्यांनी दिलेल्या माहितीवरून कळतंय. आणि सध्या आपल्या बरोबर आहेत PS रहांदळे सर, मुख्य अग्निशमन अधिकारी आहेत. सर, जी कांदिवलीतली आग लागली त्याबाबतचे अपडेट्स नेमके सध्याचे काय आहेत? आपल्याकडे, मी आता ऍक्च्युली नागपूरला अधिवेशनसाठी आहे, परंतु मी कंट्रोल रूम आणि तिथे जे काम करते त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन मध्ये आहे. 16 फायर इंजिन, 10 वॉटर टँकर आणि प्रायव्हेट वॉटर टँकर्स आपण पाठवलेले आहेत तिकडे आणि आग विझवण्याचं काम चालू आहे आपलं. निश्चितच, मात्र हा भाग झोपडपट्टीचा आहे त्यामुळे थोडंसं अवघड जातंय. कंजेस्टेड आहे, तिथे अप्रोच व्यवस्थित आहे, परंतु आपण बाजूच्या बिल्डिंग्स आणि महेंद्र कंपनी आहे त्याच्या वॉटर टँकर्स, वॉटर जे टँक्स आहेत त्यांचा पाण्याचा रिसोर्स आपण वापरत आहोत तिथे. बरोबर. एकंदरीतच हा भाग कसा आहे सर? कंजेस्टेड आहे, झोपडपट्टीचा संपूर्ण विळखा आहे, मात्र वन विभागाची पण जमीन आहे. नेमका कसा आहे हा सगळा भाग? तसं आता त्याप्रमाणे म्हणजे काय म्हणतात त्याला आहे, तिथे टेकडीवरतीच भाग आहे पूर्ण, त्यामुळे थोडीशी आम्हाला पण प्रॉब्लेम होतोय तिथे लाईन घ्यायला वगैरे. दूरनं आम्हाला रिसोर्सेस म्हणजे सगळे तिकडनं हे करायला लागतात, काय म्हणतात त्याला मोबिलाइज करायला लागतात. बरोबर. पण आणि सगळे रहिवासी आहेत तिथले, त्याच्यामुळे एका घरात जे सिलेंडरचे स्फोट आहेत ते स्फोट होत आहेत असंही कळतंय, तर त्या दृष्टीने आता अग्निशमन दलाला आहे आपण सिलेंडर्स वगैरे तिकडच्या लोकल लोक पण सिलेंडर काढतात, आपली लोक पण आहेत आणि आता कुलिंग म्हणजे काय म्हणतात त्याला एक्स्टिंग्विशिंग ऑपरेशन चालू आहे. बरं सर, आपण तिथे नाही आहेत उपस्थित, आपण अधिवेशनामध्ये आहात, मात्र साधारण कधीपर्यंत ही आग नियंत्रणात येईल असं आपल्यापर्यंत? आता हा क्षणी ते सांगू शकत. ठीक आहे, धन्यवाद. आपण बोललात. प्रभात रहांदळे सर आपल्या बरोबर होते, मुख्य अग्निशमन अधिकारी. दामूनगर झोपडपट्टीजवळची भीषण आग आणि आपण बघतो की सिलेंडरचे स्फोट होत चाललेत. अर्थात ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न आता सुरू आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.